मित्रांनो, आपण चर्चा करतोय वास्तुशास्त्रावरती, वास्तुदोषावरती. वास्तुदोष का निर्माण होतात, काय समस्या निर्माण होतात त्या वास्तूमध्ये, याच्यावरती आपण चर्चा करतो. मित्रांनो, मी तुम्हाला गोष्टीरूपी समजवण्याचा प्रयत्न करतो. आपण म्हणतो एक चमत्कार घडला, त्याच्यावरती सुद्धा मी चर्चा केलेली. जे चमत्कार घडतात त्याच्या मागे सुद्धा विज्ञान आहे, शास्त्र आहे. त्याचा सुद्धा मी उल्लेख अनेक माझ्या व्हिडिओमधून केलेला आहे. हेच ते वास्तव आहे. आपण पुढच्या भागामध्ये उर्वरित गोष्ट मी तुम्हाला सांगेन. माझ्या बरोबर जी घटना घडली होती त्या देवचारा संदर्भात ही गोष्ट तुम्हाला त्या भागामध्ये सांगेन. तुर्तास आपण इथेच थांबूया. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडायचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी खेळतो. मित्रांनो, आपण चर्चा करतोय वास्तुशास्त्रावरती, वास्तुदोषावरती. वास्तुदोष का निर्माण होतात, काय समस्या निर्माण होतात त्या वास्तूमध्ये, याच्यावरती आपण चर्चा करतो. मित्रांनो, मी तुम्हाला गोष्टीरूपी समजवण्याचा प्रयत्न करतो, दाखवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल हे दोष कसे निर्माण होतात, का होतात. महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, मला फोन करतात मित्रांनो, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही वास्तुदोषाबद्दल बोलताय पण उपाययोजना सांगत नाही. मित्रांनो, क्षमस्व, मी असं का म्हणालो, कारण काय माहिती आहे, एखादा रोग असतो, दोष म्हणाला की रोग, एखादा रोग जडला असेल, त्या रोगाचं निदान केल्याशिवाय आपण त्याच्यावरती उपचार करू शकत नाही, औषध उपचार करू शकतो. आणि एखादा रोग असेल, तो रोग जर 10 व्यक्तींना झाला असेल, एक पर्टिक्युलर एक रोग, तर त्याला सुद्धा आपण औषध उपचार समान प्रमाणात नाही करत. त्यांची जी प्रकृती कसली आहे, कफ प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे की वात प्रकृती आहे, हे पाहिल्यानंतरच आपण त्यांना ते उपचार करू शकतो, औषध उपचार करू शकतो. मग त्या औषधाची मात्रा कमी जास्त करू शकतो, किंवा त्या औषधामध्ये जे आपण हे पदार्थ वापरणार आहोत, इन्ग्रेडियंट्स जे वापरणार आहोत, त्या पदार्थांची हे काय म्हणतात त्याला, मोजमाप कमी जास्त असू शकते. किती प्रमाणात आपण ते पदार्थ त्याच्यात वापरावेत आणि ते औषध बनवावं, म्हणजे ते प्रमाणसुद्धा बघावं लागतं. अशा अनेक गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट कशी, निदान झाल्याशिवाय नक्की काय आहे, नक्की कुठला आजार आहे, हे सर्व झाल्याशिवाय आपण त्याच्यावरती औषध उपचार करू शकत नाही. जसं माणसाचं आहे, प्राण्याचं आहे, तसंच त्या वास्तूचं सुद्धा आहे. त्या वास्तूची नाडी म्हणजे त्या वास्तूचं परीक्षण, निरीक्षण, अभ्यास केल्याशिवाय आपण त्याच्यावरती उपाययोजना सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला मी असं अगदी सांगितलं की असं असं करा, आणि त्याच्यावरनं त्याच्या उपायाचा जे सांगितलेलं त्याचा फायदा झाला नाही तुम्हाला, तर तुम्हीच म्हणणार मग ते केळुसकर साहेब काहीतरी स्वतःहून सांगतायत. लक्षात आलं का? म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा तिथे निर्माण होते. मित्रांनो, हे विज्ञान आहे. ज्योतिषशास्त्र असो किंवा वास्तुशास्त्र असो, हे विज्ञान आहे. ते समजून घेणं आवश्यक आहे, ते उमजून घेणं आवश्यक आहे, आणि त्यानुसारच मी ही गोष्ट तुमच्यासमोर मांडतोय. सनातन वास्तव हे काय आहे, तर विज्ञान आणि शास्त्र. लक्षात आलं का? या अगोदर सुद्धा मी अनेक व्हिडिओ बनवले. देव, असुर आणि मनुष्य हे नक्की काय आहे, त्यांचं वास्तविक स्वरूप काय आहे, त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले. तुम्ही जाऊन पाहू शकता ते व्हिडिओ माझे. मित्रांनो, आता आपण परत एकदा चर्चा करतोय. मी तुम्हाला एक गोष्टीरूपी तुम्हाला काही गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करणार. एक कुटुंब माझ्याकडे आलं होतं, बरीच वर्षे आली त्याला. त्यावेळी हे सोशल मीडिया नव्हती, हे सामाजिक माध्यमं नव्हती, त्यावेळीची गोष्ट आहे. त्यांना कोणाकडून तरी कळलं होतं की मी वास्तू कन्सल्टंट आहे, वास्तू दोष निवारण करतो, उपाययोजना सांगतो, म्हणून ते माझ्याकडे आले होते. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. आता ही वास्तू कुठे आहे, तर साताऱ्याला. अगदी चिपळूण करून जर आपण सातारा साईडला गेलो, म्हणजे कोकणामधून साताराच्या दिशेने आपण गेलो, तर
जी सह्याद्रीची रांग आहे ती ओलांडल्यानंतर ते गाव आहे. आता ते नक्की गाव कुठे आहे, त्या गावाचं नाव काय आहे त्याचा उल्लेख मी करणार नाही, किंवा हे जे आलेले कुटुंब माझ्याकडे 3 भाऊ आलेले त्यांच्याही नावाचा मी उल्लेख करणार नाही. कारण काय आहे की त्यांनी स्वतःहून सांगितलं की आमचा उल्लेख करू नका, कुठे सांगू नका. जर आमच्याकडे ज्या गोष्टी तुम्ही बघितल्या आहेत, जर तुम्ही ती गोष्ट कोणाला सांगायला गेला तर आमचा उल्लेख करू नका. मित्रांनो, काय माहिती आहे का, आपल्या मनात एक भीती असते की जग काय म्हणेल, दुनिया काय म्हणेल, काय हे अंधश्रद्धाळू आहे, कशावरती विश्वास ठेवतायत. मित्रांनो, हे अंधश्रद्धा नाही, ही श्रद्धा आहे, हे वास्तव आहे, सनातनी वास्तव आहे. मित्रांनो, तिथे ज्या गोष्टी कार्यरत असतात ना, ते ऊर्जा असतात. त्या ऊर्जा आपल्या आयुष्यात अडचणी निर्माण करतात, आपल्या व्यवहारात अडचणी निर्माण करतात. त्यामुळे आपण त्याला म्हणतो वास्तुदोष. दुसरी गोष्ट कशी आहे की त्या वास्तूचे आपण सामान्यरित्या जर शास्त्र हे असेल, वास्तुशास्त्र बघणारा कन्सल्टंट असेल तर तो काय बघतो, दिशा बघतो. जे प्रमुख दिशा आहेत त्या दिशा आणि जे उपदिशा आहेत त्या दिशा, म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, किंवा ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य. आणखीन काय बघणार तो, त्याच्या पुढे जाऊन तर डोंगर कुठल्या बाजूला आहे, दरी कुठल्या बाजूला आहे, नदी कुठल्या बाजूने वाहते, त्या जमिनीचा उतार कुठल्या बाजूला आहे, त्या जमिनीचा पोत कसला आहे, ह्या बऱ्याचशा गोष्टी बघितल्या जातात. झाडं झुडपं कुठली आहेत, बऱ्याच गोष्टीचा तिथे अभ्यास केला जातो आणि त्यानुसार त्याच्यावरती उपाययोजना केल्या जातात. आणि परत त्या जमिनीमध्ये, त्या जागेमध्ये, त्या वास्तूमध्ये वावरणाऱ्या ऊर्जा कसल्या आहेत याचं परीक्षण, निरीक्षण, अभ्यास केल्यानंतर आपण त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो. मित्रांनो, त्यामुळे मी सामान्यरित्या तुम्हाला त्याच्यावरती उपाय सांगू शकणार नाही, आणि जर असा कोण उपाय सांगणारा असेल तर मी त्याच्याशी संपर्क साधू शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर माझे संपर्क साधायचा आहे तर मी नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकला आहे आणि माझ्या या स्क्रीनवर सुद्धा सुरुवातीला तो आहे. तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता व्हॉट्सअपवरती, किंवा डायरेक्ट तुम्ही माझ्याशी फोनवरती बोलू शकता. असो मित्रांनो, आपण त्या गोष्टीकडे बोलूया. त्या गोष्टीमधील जे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या नावाचा उल्लेख मी करणार नाही, वास्तविक नावाचा, पण आपण सांकेतिक स्वरूपात काहीतरी नामकरण करूया. मग मी नामकरण केलं आहे रमेश, सुरेश आणि सुदेश, आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुलोचना, मंदा आणि सुनंदा, असं मी त्यांचं नामकरण केलं. आता हे पूर्ण कुटुंब मला भेटलं होतं. मी त्यांना सांगताना हेच सांगितलं होतं की संपर्क मला त्या कुटुंबातील एका व्यक्तीने केलं होतं, त्या भावाने केलं होतं. मी त्यांना समजावलं की तुम्ही जर तिघं मिळून जर मला भेटत असाल तर मी तुमच्यावर चर्चा करेन. का तर पुढे जाऊन जे उपाययोजना करायचे तर तिघांनी एकमेकाला विश्वासात घेऊन करायचं. अन्यथा तुमच्यामध्ये एक संभ्रम निर्माण होईल, एक संशय निर्माण होईल की तो जाऊन गावाला काहीतरी करून आला, तो लिंबू टिंबू करून आला, तो अमुक करून आला, तो थमुक करून आला. म्हणून तुम्ही मला तिघांनी एकत्र भेटा आणि तुमच्या त्या 3 पत्नी. आणि महत्त्वाची गोष्ट, कारण तुम्ही तिथे तिघं हवे त्या वास्तूमध्ये. बऱ्याच वेळा काय असते की त्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमुळे तिथे प्रश्न निर्माण झाला असतो, मग ते तिथे आपल्याला जाणून घेणं सुद्धा आवश्यक असतं. त्या एखाद्या व्यक्तीच्या वावरण्यामुळे तो एक प्रश्न निर्माण झाला असतो, पण ते सर्वांना एकत्र घेऊन, विश्वासात घेऊन त्याच्यावरती उपाययोजना करणं आवश्यक असतं. मग त्या प्रकारे ते तिघं भावंड आणि त्यांच्या त्या 3 पत्नी मला येऊन भेटल्या. मी त्यांच्यावर चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की आपल्याला माझ्या कार्यालयात बसून मी उपाययोजना सांगू शकणार नाही. उपाययोजना जर करायच्या असतील, बघायची असतील तर आपल्याला वास्तू त्या जागेवरती जावं लागेल, कारण त्या वास्तूची नाडी पकडावी लागेल मला. त्या वास्तूचं परीक्षण, निरीक्षण, अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याच्यावरती उपाययोजना सांगू शकतो. मग एक दिवस ठरला. मी त्यांना सांगितलं अमुक दिवशी आपण तिथे प्रयाण करू. आम्ही गेलो त्यांच्या त्या वास्तूमध्ये. त्यांची ती 10-12 एकरची तो प्लॉट जमीन, त्या बागेमध्ये, त्या जागेमध्ये बागसुद्धा होती, फळांची बाग होती, शेतीसुद्धा होती, भाताची शेती, अन्य कसली ते शेती तिथे करत होते. तर मी म्हणालो आता एवढं हे 10-12 एकर जागा आपल्याला फिरून बघायला येणार नाही. आपण आसपास त्या घराच्या भोवतीची जागा आहे
त्याच्यावरती आपण परीक्षण निरीक्षण करू. एक 4-5 एकरमध्ये आपण थोडंसं फिरू. त्यासाठी मला इथे थांबावं सुद्धा लागेल. तर एखाद दिवस 2 दिवस ते मला समजून घ्यावं लागेल. मग त्यानुसार आपण जे थांबूया. ते आधी घाबरायला लागले, नको, आम्ही जे काही प्रकार बघितले त्यानंतर आम्हाला इथे राहण्याची धडगत नाही. मी म्हणालो, आता मी आहे असताना तुम्ही कशाला घाबरताय? तेच आपण समजून घ्यायला आलो आहे ना इथे. मग त्यांना मी विचारलं, हे तुम्हाला कधीपासून जाणवते? तर ते म्हणाले, आई वडील आमचे गेल्यानंतर 2-3 वर्षानंतर आम्हाला ह्या गोष्टी जाणवायला लागल्या. घरात नव्हत्या, पण घराबाहेर त्या जाणवत होत्या. त्याची आम्हाला जाणीव होत होती. कोणाचं तरी अस्तित्व आहे, कोणतरी आम्हाला जाणीव करून देतोय, आपलं अस्तित्व दाखवतोय, असं आम्हाला जाणवत होतं. थोडंसं त्यामुळे मनात भीती निर्माण झाली. मग आम्ही थोडंसं गावी जाणं टाळलं. आणि आता 10-12 वर्ष झालेली आहेत. आम्ही गावी जातो, फक्त एखादा कार्यक्रम असेल, एखादा सणवार असेल, तेवढा आम्ही आटपतो आणि त्या 2-4 दिवसात आम्ही परततो. पण ते 2-4 दिवससुद्धा आम्हाला तिथे भारी पडतात. त्यामुळे आणि आता ह्या 2-4 वर्ष तर आम्ही गावाकडे पाठच फिरवली आहे, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आता मित्रांनो, इथे काय प्रश्न निर्माण झाला होता की त्यांनी आपल्या गावाकडे, आपल्या घराकडे पाठ फिरवली. आता ज्या घरामध्ये जर आपलं वास्तव्य नसेल, त्या वास्तूमध्ये वास्तव्य नसेल, तर काय होणार? तिथे नकारात्मक ऊर्जा आपलं वास्तव्य करणार. आणि तेच झालं होतं. त्यांनी आपलं बस्तान मांडलं होतं, ही एक गोष्ट होती. आणि त्यांच्या परिसरात, त्यांच्या त्या जागेमध्ये, त्या 10-12 एकरमध्ये जेव्हा मी फिरलो, बघितलं, परीक्षण केलं, निरीक्षण केलं, त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली माझ्या. ती गोष्ट म्हणजे देवचार. मित्रांनो, कोकणामध्ये त्याला देवचार असा त्याचा उल्लेख होतो. आता साताऱ्याला, कोल्हापूरला, सांगलीला, ह्या वरच्या बाजूला त्या गोष्टीचा काय उल्लेख होतो मला माहिती नाही. त्यावेळी तिथल्या एका गावातल्या एका वयस्कर व्यक्तीने, जाणकार व्यक्तीने मला त्याचा उल्लेख सांगितला होता, पण तो मी विसरलो. जर तुम्हाला ती गोष्ट माहीत असेल, तुम्हाला त्याचा उल्लेख माहीत असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचा उल्लेख करा. देवचार म्हणजे थोडक्यात सकारात्मक एक ऊर्जा, देव, कळलं का? जो ते देवचार, या देवचारावरती सुद्धा मी एक गोष्ट सांगणार, जो आलेला मला अनुभव, मला स्वतःला आलेला अनुभव, त्या अनुभवाची सुद्धा मी गोष्ट तुम्हाला सांगितली. तर हा देवचार तिथे वावरतो, एक दैवी शक्ती तिथे वावरते. मित्रांनो, अजून मला ते कळलेलं नाही आहे नक्की हे देवचार म्हणजे काय आहे. त्याच्यावरती मी अभ्यास करतोय. हा उल्लेख होतो, त्याचं नामकरण देवचार आहे. जसं आपण 85 योनीमध्ये एखादं ऊर्जा असेल, त्याला आपण हडळ म्हणतो, चिटकीण म्हणतो, जखीण म्हणतो, बरंच काय काय त्याचं नामकरण करतो. त्या ऊर्जा काय असतात? तर त्या प्रेतयोनी असतात. हे 84 लाख योनीमधील योनी म्हणजे ती प्रेतयोनी. आणि त्या प्रेतयोनीला आपण ही नामकरण केलेली आहे, कळलं का? त्या स्वरूपात, त्या प्रकारात. वास्तविकरित्या हे त्यांचं आपण केलेलं बारसं आहे. पण माझ्या मते ते फक्त प्रेतयोनी असते. पण ही जी ऊर्जा आहे, ती प्रेतयोनीची ऊर्जा आहे. त्याचा मी तुम्हाला सांगितलं, हडळ, जखीण, चिटकीण वगैरे वगैरे. पण ही जी ऊर्जा आहे, त्याचा मी अभ्यास करतो. ती नक्की कसली आहे, कशा प्रकारची आहे, कसली शक्ती आहे, कसली ऊर्जा आहे, ते जाणून घेतोय, अभ्यास करतोय. त्याच्यावेळी मला उमजेल, समजेल, त्यावेळी मी त्याचा उल्लेख करेनच. पण तो देवचार वावरतोय. आता ह्या देवचार वावरतोय, तर इथे प्रश्न निर्माण काय झाला? जेवढे त्याचे आई वडील होते, तेव्हा आई वडील त्या सर्व गोष्टीचा, त्या जागेचं, त्या पूर्ण त्यांची प्रॉपर्टी 10-12 एकरची, त्यांची ती काळजी घेत होते. लक्षात आलं का? पण आई वडील गेल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. आणि त्या दुर्लक्षित झाल्यामुळे जी त्या शक्तीची वावरत होती तिथे देवचार म्हणून, त्याचा उल्लेख केला मी, त्याच्यामध्ये अवरोध निर्माण झाला, बॅरिकेड निर्माण झालं, अडचणी निर्माण झाल्या त्याच्या त्या वावरण्यामध्ये. आणि त्यामुळे तो त्यांच्यावरती नाराज होता, त्या भावांवरती, त्या भावंडांवरती तो नाराज झाला होता. त्यामुळे सुरुवातीला त्यांना 2-4 वर्षे जो त्रास झाला तिथे, तो ते देवचारमुळे झाला. त्याच्या आईवडिलांनी सांगितलं होतं की अशी अमुक ठिकाणी तुम्ही दिवाबत्ती लावा, अमुक ठिकाणी अमुक करा, तमुक ठिकाणी तमुक करा. त्यावेळी दुर्लक्ष केलं होतं त्यांनी. काय अंधश्रद्धा आहे, काय सांगता येते. त्यावेळी त्यांनी त्याचा उल्लेखसुद्धा केला होता, त्या देवचारचा. तिथल्या गावातील जे नाव आहे त्याने, त्या
सांगली साताऱ्यामधील, त्याचा तो उल्लेख केला होता. ते सुद्धा विसरले, पण मला त्यावेळी त्याची उल्लेख कळला होता त्याचा. असो, मीही विसरलो आता. तर मी त्यांना तेच सांगितलं, तुमचे आईवडील जेवढे तुम्हाला सांगत होते की ह्या गोष्टीचं तुम्ही काय करा, काळजीपूर्वक त्याच्याकडे लक्ष द्या, त्याचा आदरातिथ्य करा, कळलं का? त्यांची पूजन करा, दिवाबत्ती लावा. याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं म्हणून ह्या समस्या निर्माण झाल्या. मग आपण त्याच्यावरती उपाययोजना करू, बघूया काय काय करायचं. आता राहिला दुसरा प्रश्न, जे घर आहे, कौलारू घर, 4 पाकी घर, कारण कोकणापासून जवळच, फक्त सह्याद्रीच्या पलीकडे, त्यामुळे तिथे सुद्धा पाऊस भरपूर. आता त्या घरामध्ये आम्ही ज्यावेळी एक रात्र काढली, 2 रात्र काढल्या, त्यावेळी तिथे जाणवलं मला, तिथे नकारात्मक ऊर्जेने आपलं वास्तव्य घेतलं. मी त्यांना सांगितलं, इथे तुमचं वावर नसल्यामुळे, इथे झाडलोट नसल्यामुळे, देखभाल नसल्यामुळे इथे नकारात्मक ऊर्जेने आपलं वास्तव्य केलं आहे, आपलं बस्तान मानलं. आता त्याच्यावरती सुद्धा आपल्याला उपाययोजना करावी लागते. त्यांना मी ते समजवलं. मित्रांनो, हा व्हिडिओ आता लांबतोय म्हणून मी इथे थांबतो. पुढच्या भागामध्ये मी त्यांना काय उपाययोजना सांगितल्या ते थोडक्यात सांगेन, आणि जी गोष्ट माझ्या बाबतीत घडली देवचाराबद्दल ती गोष्ट तुम्हाला सांगेन. मित्रांनो, मुखररित्या तुम्ही बोलायला शिका, घाबरू नका. मी आता मुखररित्या मांडतोय ना, हे सनातनी वास्तव मांडतोय, हे श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या पलीकडे हे वास्तव आहे, हे विज्ञान आहे, आणि मी ते स्पष्टरित्या त्याच्या मांडणी करू शकतो. जर कोणी माझ्यासमोर प्रश्न उपस्थित केले की तुम्ही ते हे करा, त्याचं विश्लेषण करा, तर मी विश्लेषण करू शकतो कशा प्रकारे आहे, ही श्रद्धा आहे, ते वास्तव आहे, हे मी सांगू शकतो, ठामरित्या सांगू शकतो, कारण ते विज्ञान आहे, ते शास्त्र आहे. त्यामुळे मुखररित्या बोला, स्पष्टरित्या बोला, काही घाबरायची गरज नाही, काही लाजायची गरज नाही, काही आवश्यकता नाही आहे. कारण मी तुम्हाला सांगणार नाही आहे की इथे एखादा बकरा कापा, एखादा कोंबडा कुत्रा कापा, असं नाही सांगणार तुम्हाला. याचा बळी द्या, त्याचा बळी द्या. सामान्य स्वरूपात आपण त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो, कारण त्या ऊर्जा आहेत, विविध स्वरूपाच्या ऊर्जा आहेत, विविध प्रकारच्या ऊर्जा आहेत. त्यांचं सुद्धा काहीतरी अस्तित्व आहे, त्यांच्यासुद्धा काही इच्छा आहेत, त्यांचं सुद्धा एक मन आहे. म्हणून मी म्हणतो, त्या जागेला सुद्धा एक मन असते. जसं मनुष्याचं मन असते ज्योतिषशास्त्राप्रमाणे, आणि त्या मनानुसारच तो निर्णय घेत असतो आपल्या आयुष्यात, योग्य किंवा अयोग्य. तसंच त्या जागेचं सुद्धा मन असतं, आणि त्या जागेमध्ये वावरणाऱ्या त्या ऊर्जा हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्या जमिनीचा पोत हेही समजून घेणं गरजेचं आहे. आणि अगदी तुम्ही स्पष्टरित्या, मुखरित्या या गोष्टी बोला, आपल्या समस्या सोडवून घ्या. बऱ्याच वेळेला काय होते, आपण ज्योतिषशास्त्र बघतो, आपली कुंडली बघतो आणि उपाययोजना करतो, पण आपल्या त्या वास्तूमध्ये वावरतोय त्याची कुंडली जर आपण बघितली नसेल, त्याची सुद्धा कुंडली काढावी लागते. ती कुंडली बघितली नसेल, त्याचा परीक्षण, निरीक्षण, अभ्यास केला नसेल, त्याच्यावरती उपाययोजना केल्या नसतील, तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात अडचणी येणार, प्रश्न निर्माण होणार, बॅरिकेड निर्माण होणार. लक्षात आलं का? मग ज्योतिषशास्त्राप्रमाणे जर तुम्ही उपाययोजना करत असाल, तर वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा उपाययोजना करणं आवश्यक आहे. तर त्या प्रश्न जे काय तुमच्या समोर उभे राहिले ते तुम्ही मुळासकट सोडवू शकता. ज्या काय समस्या तुमच्यासमोर आवासून उभ्या आहेत, त्या तुम्ही समस्या मुळासकट त्याचं निराकरण करू शकता. हेच ते सनातनी वास्तव आहे. सनातनी वास्तव म्हणजे काय? शास्त्र आणि विज्ञान. मी आव्हान करतो, कोणाला जर वाटत असेल हे थोतांड आहे, हे थोतांड आहे, ही अंधश्रद्धा आहे, त्यांनी माझ्याबरोबर शास्त्रार्थ करावा. मी त्यांना त्याचे खुलासे करतो, त्यांचं वास्तविक स्वरूप त्यांच्यासमोर मांडले, हे विज्ञान कसं आहे आणि शास्त्र कसं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, चमत्कार ही गोष्ट अस्तित्वात नाही आहे. आपण म्हणतो एक चमत्कार घडला, त्याच्यावरती सुद्धा मी चर्चा केलेली आहे. जे चमत्कार घडतात त्याच्या मागे सुद्धा विज्ञान आहे, शास्त्र आहे, त्याचा सुद्धा मी उल्लेख अनेक माझ्या व्हिडिओमधून केलेला आहे. हेच ते वास्तव आहे. आपण पुढच्या भागामध्ये उर्वरित गोष्ट मी तुम्हाला सांगेन. माझ्या बरोबर जी घटना घडली होती
त्या देवचारा संदर्भात ही गोष्ट तुम्हाला त्या भागामध्ये सांगेल. तुर्तास आपण इथेच थांबूया. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडायचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.